लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्याच्या पुस्तकामधले गुलाब पाहून मानिनी देखील आनंदित होते आणि विचारते, काव्या, हे गुलाबाचे फूल तुला कोणी दिले आहे? तेव्हा काव्याही तिला उत्तर देते, आणखीन कोण देणार? ती पार्थचे नाव सांगण्या अगोदरच थोडी स्तब्ध उभी राहते व ती विचार करते, मी तर यांना पार्थचे नाव सांगितले तर यांचा गैरसमज होईल की मी पार्थच्या प्रेमामध्ये पडत आहे. त्यामुळे ती अनिशाचे नाव सांगते. इकडे आपण पाहतो, जीवा हा नंदिनीला बोलतो, मला सदैव माझी बायको ही माझ्याजवळ असावी असे वाटते. तेव्हा नंदिनी देखील त्याला उत्तर देते की मी तुम्हाला वचन देते, मी तुमची बायको तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तेही कायमस्वरूपी. आणि जीवा हा पुन्हा प्रश्न विचारतो, कायमस्वरूपी? तेव्हा नंदिनीही अतिशय स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहू लागते. तर इकडे आपण पाहतो, मानिनीही अनिशाला फोन करते आणि विचारते, तू खूप छान गुलाबाचे फूल आज काव्याला दिले होते. तेव्हा अनिशा असे फूल आपण दिल्याचा नकार देते आणि तेव्हा मानिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो व ती विचार करू लागते, म्हणजे फूल पार्थने दिले नाही, अनिशाने दिले नाही, म्हणजे याचा अर्थ नक्की हे फूल काव्याच्या बॉयफ्रेंडने दिले असेल. असा विचार करून तिला अतिशय राग येतो. तर इकडे आपण पाहतो, पार्थने फुटलेली घड्याळ दुरुस्त करून आणलेली असते आणि तो काव्याला बोलतो, काव्या, खरंच तुम्ही काव्याच आहात आणि तुम्ही माझ्यासाठी अतिशय स्पेशल आणि अतिशय लक्की आहात. तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थ त्याचबरोबर जीवा व नंदिनी एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.